हा बोल रे. आतापर्यंत झोपलेला आहे का? 11:30 वाजले ना. हा बोल. माझी गाडी तुझ्या घरी आहे. चावी कुठे ठेवली? तुझ्या बॅगजवळ ठेवली आहे बघ. पेट्रोल आहे का त्यात? आहे रे. गाडी नीट चालव. आणि अजून एक गोष्ट, गाडी चालवताना सनकीपणा कमी कर. माझी गाडी अरे आहे. हो हो ठेव. बोल ग. खूप दिवसानंतर कॉल केलास. मला तुला भेटायचं आहे. तू लवकर येशील का? हो आलोच. येतो. तू जा आणि तुझे काम कर. ते खूप महत्त्वाचे आणि जोखमीचे आहे. नक्कीच विश्वास ठेव माझ्यावर आणि काम झालं समोर. तुझ्यावर नाही तर कोणावर विश्वास ठेवणार. दहा दिवस झाले तुझा कॉल नाहीये आणि मी करतोय तर तू उचलतही नाहीये. हो. घरी काही कार्यक्रम होता का? माझा साखरपुडा होता. छान मस्करी राज, करतेस तू. हे बघ राज, मी मस्करीच्या मनस्थितीत अजिबात नाही आहे. आता बसला विश्वास की खरंच माझा साखरपुडा होता. का करते तू माझ्यासोबत असं? बघ राज, माझा निर्णय झाला आहे आणि तुलाही मान्य करावं लागेल. हॅलो. हां काम झालं. कुणाचा फोन होता? माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा, विक्कीचा. नको ना करू तू असं. नको ना जाऊ मला सोडून. हे बघ राज, हे मी तुला शेवटचं भेटायला आले होते. तू मला विसरून जा, हे तुझ्यासाठीच चांगलं आहे. तुझ्याशिवाय कोणीच नाही का माझ्या आयुष्यामध्ये. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. नको ना करू असं. आणि मी तुला शेवटचं सांगते, इथे आपलं नातं पूर्णपणे संपलेलं आहे. तुला आता गरज नाही राहिली ना माझी. तुझी हीच इच्छा आहे ना? ठीक आहे. मी तुला याच्यानंतर कधीच भेटणार नाही आणि तुला तोंडही दाखवणार नाही. ठीक आहे? धोका दिला यार तिने मला. आणि तू विक्की, तुला म्हटलं होतं मी त्याच्याबरोबर मैत्री करू नको, पण तुला पण त्याचाच जास्त पुळका ना. शेवटी काय मुतला असतो आपल्या मैत्रीवर. मला माहिती होतं ती साखरपुडा झाला म्हणून. काय? बरोबर तुझं. शेवटी काय त्याचाच मित्र ना तू, त्याच्यासारखाच. हे काय? आता कळले काय चालू आहे ते? का मी पण विक्कीसारखं आपल्या मैत्रीवर मुतलं. आता काय करायचं मग? गेम करायचा तिचा. आणि तो कसा करायचा तुला माहीत आहे. तुझं काम झालं. मला माहितीच होतं तू माझं काम करशील. पूर्ण विश्वास आहे मला तेवढा तुझ्यावर. पण एक गोष्ट नाही कळली मला. कोणती? काय रे? तुम्हाला भेटायला ये ना आता. काय झालं? त्या दिवशी तर बोलला तोंड पण दाखवणार नाही, मग आता काय भेटायचंय? मी खूप मोठ्या संकटात सापडले ग. तू ये ना, मला तुझी खूप गरज आहे आता. ये ना प्लीज. ओके येते. माझ्या रूमवर येशील? हां ठीक आहे चालेल. ओके. हा तू काळजी नको करू. जा तर भेटू. मी आहे ना. बरं झालं तू आलीस. मला काय करावं काहीच कळत नव्हतं. झालं तरी काय? अगं मी रस्त्याने जात होतो, माझ्या एका जणाशी खूप भांडण झाले यार. त्याने मला मारण्यासाठी चाकू काढला होता यार. मी खूप घाबरलो होतो आणि तो मला मारणार इतक्यात मी त्याचा चाकू घेऊन त्यालाच मारलं यार.
का वाटलं हे असलं रामायण सांगायसाठी मी तुला इथं बोलतोय काय? कसं आहे ना, एखादी वस्तू आपल्याकडे आली आणि तशीच जाऊ दिली असं तर नाही होणार ना कधी. आणि तू इथं येणार, माझी मारून जाणार, मी बघत बसणार, कसं चालेल? बोला. राज जाधव तूच का? हो. काय झालं साहेब? तुला आमच्यासोबत पोलीस चौकीला यावं लागेल, चौकशी आहे. माझी कसली चौकशी साहेब? राहुल भालेराव नावाच्या व्यक्तीचा खून झालाय आणि त्याच्या बॉडी जवळ तुझं आय कार्ड होतं. कुणाचा खून झाला? राहुल भालेराव. तू माझ्या होणाऱ्या नवऱ्याला मारलंस. नीच आहेस तू, नीच. हो मॅडम, खुनी कोण आहे ना हे शोधायचं काम आमचं आहे, तुम्ही राहू द्या. साहेब यानेच खून केला असेल. तुम्ही येण्या अगोदर थोड्या वेळापूर्वी तर माझ्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्नही केलाय त्याने. अहो नाही साहेब, मी असं काहीच करत नाही. मी कोणाचा खून नाही केलाय. आणि तुम्ही ज्या आयडी कार्ड बद्दल बोलताय ना, ते माझ्याकडे नाहीच आहे. माझ्याकडे खूप दिवसापासून ते हिच्याकडे हो माझा आयडी. अरे तुला विचारलं का मी? तुला विचारलं का? जास्त शहाणपणा नको, कळलं का? चल चौकीला चल. दोन फटके पडतील ना सरळ होशील. चल चौकीला, चल चौकीला. पठाण सर तुम्हीच का? हो बोला. हा देऊ सर. या ना. बोला, काय काम आहे आपलं? सर तुम्हाला एक माहिती द्यायची. कशाबद्दल? सर मी रस्त्याने जात होतो. हा. रस्त्याने जाता जाता एका जणाचा फोन झाला. मग तुम्ही काय बघितलं आहे फक्त की काही आहे तुमच्याकडे proof? हा सर, व्हिडिओ काढलेला आहे सर. दाखवा ना मग. त्याच्यामध्ये सर. ठीक आहे चालेल, बघून घेऊ आम्ही, कामाचं आहे आपलं आहे. हा सर, पण एक विनंती आहे की कोणाला सांगू नका सर की मी तुम्हाला ही माहिती दिली. ठीक आहे ना, चालेल, काहीच हरकत नाही. जाता जाता फक्त ठोंबरे साहेबाला तुमची माहिती देऊन जा आणि त्यांना आत पाठवून द्या. ठीक आहे तुमचा मोबाईल. धन्यवाद सर. हो. साहेब असतो कोणी व्हिडिओ मधला? हाच आहे का तो? हो हा. रिमांड मध्ये घ्यायला जबाब लिहून घ्या, बाकी आपण बघून घेऊ. चल रे. इतका नको आनंद देऊ. कधी कधी आनंदाला विरजन लागतं, सांगता येत नाही. म्हणजे तुला एक व्हिडिओ पाठवलेला आहे, बघून घे.